डोळे बंद करा. पण सुरुवातीला 6-3-6चा ब्रीदिंग पॅटर्न करणार आहोत. 6 सेकंदसाठी श्वास घ्यायचा आहे, 3 सेकंदसाठी श्वास रोखून धरायचा आहे आणि 6 सेकंदसाठी श्वास बाहेर सोडायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 होल्ड करा. 3 2 1 श्वास बाहेर सोडा. 6 5 4 3 2 1. फर्स्ट राउंड कंप्लीट. सेकंड राउंड. चेहऱ्यावर स्माइल राहू द्या. 1 2 3 4 5 6 होल्ड करा. 3 2 1 श्वास बाहेर सोडा. 6 5 4 3 2 1. सेकंड राउंड कंप्लीट. थर्ड राउंड. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 होल्ड करा. 3 2 1 श्वास बाहेर सोडा. 6 5 4 3 2 1. थर्ड राउंड कंप्लीट. लास्ट 2 राउंड. परत एकदा श्वास घ्या. चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. 1 2 3 4 5 6 होल्ड करा. 3 2 1 श्वास बाहेर सोडा. 6 5 4 3 2 1. आता लास्ट राउंड. परत एकदा श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 होल्ड करा. 3 2 1 श्वास बाहेर सोडा. 6 5 4 3 2 and 1. 6-3-6 पॅटर्न कंप्लीट. आता आपण दुसरा प्रकार करणार आहोत. डीप ब्रिदिंगचा दुसरा प्रकार. परत एकदा आपल्याला 5 ते 6 सेकंदसाठी दीर्घ श्वास घ्यायचा आहे. नाकावाटे श्वास घ्यायचा आहे. 3 ते 4 सेकंदसाठी श्वास रोखून धरायचा आहे आणि 6 ते 7 सेकंदसाठी श्वास बाहेर सोडायचा आहे तोंडावाटे. नाकावाटे श्वास घ्यायचा आहे, थोडा वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि तोंडावाटे श्वास हळूवार बाहेर सोडायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. 5 ते 6 सेकंदसाठी श्वास घ्या. फर्स्ट राउंड कंप्लीट. सेकंड राउंड. परत एकदा नाकावाटे दीर्घ श्वास घ्यायचा आहे, थोडा वेळ श्वास रोखून धरायचा आहे आणि तोंडावाटे हळूवार बाहेर सोडायचा आहे. स्टार्ट करा दुसरा राउंड. सेकंड राउंड कंप्लीट. थर्ड राउंड. परत एकदा दीर्घ श्वास घ्या. थर्ड राउंड कंप्लीट. आता फोर्थ राउंड. परत एकदा दीर्घ श्वास घ्या नाकावाटे, थोडा वेळ श्वास रोखून धरा आणि तोंडावाटे हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. लास्ट राउंड. रिलॅक्स. सर्वांनी डोळे उघडायचे आहेत, चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. ब्रीदिंग पॅटर्न कंप्लीट.
आता आपण वॉर्मअप करणार आहोत 5 मिनिटासाठी. सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. चेहऱ्यावर स्माइल. सुरुवात करू. हातांच्या बोटांपासून दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या. दोन्ही हात शोल्डर लेवलला. स्टार्ट करत आपण फर्स्ट एक्सरसाइज फिंगर मुवमेंट. दोन्ही हात शोल्डर लेवलला स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट. सेकंड एक्सरसाइज हँड रोटेशन. आता दोन्ही हात बाहेरच्या बाजूला फिरवायचे आहेत. पूर्ण लक्ष दोन्ही हातांच्या मनगटावरती द्यायचं आहे. स्टार्ट करत आपण चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. दोन्ही हात शोल्डर लेवलला. स्टार्ट करा दुसरा एक्सरसाइज. स्माइल ऑन फेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. रिलॅक्स. सेकंड एक्सरसाइज कंप्लीट. आता थर्ड एक्सरसाइज परत एकदा पूर्ण लक्ष मनगटावरती द्यायचं आहे. आता दोन्ही हात आतील बाजूला फिरवायचे आहेत. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. Relax. थर्ड एक्सरसाइज कंप्लीट. फिंगर मुवमेंट, हँड मुवमेंट कंप्लीट. आता आपल्याला एल्बो जॉईंट एक्सरसाइज करायचा आहे. परत एकदा दोन्ही हाताचे मुठे आवळून धरा. आता दोन्ही हात खोपरातून बेंड करायचे आहेत. एल्बो जॉईंट मधून बेंड करायचे आहेत. पूर्ण लक्ष आता एल्बो जॉईंट वरती द्यायचं आहे. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. फोर्थ एक्सरसाइज कंप्लीट. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला शोल्डर मुवमेंट करायचे आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हाताची बोटं शोल्डरवरती. आता आपल्याला समोरच्या बाजूला 15 वेळा रिपिटेशन करायचं आहे. पाठीमागच्या बाजूला 15 वेळेला रिपिटेशन करायचं आहे. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करत पूर्ण लक्ष शोल्डरवरती द्यायचं आहे. खांद्यावरती द्यायचं आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज बॅकवर्ड मुवमेंट. दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला फिरवायचे आहेत शोल्डर मधून. स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. रिलॅक्स. अपर बॉडी एक्सरसाइज कंप्लीट. आता आपण लोअर बॉडी एक्सरसाइज हिप जॉईंट, नी जॉईंट आणि अँकल जॉईंट वरती लक्ष देणार आहोत. आता आपण हिप जॉईंटची मुवमेंट करणार आहोत. एका हाताने सपोर्ट घ्या. भिंतीचा सपोर्ट घ्या. आता उजवा पाय आपण पेंडुलम एक्सरसाइज करणार आहोत. एक हात कमरेवरती ठेवायचा, एका हाताने सपोर्ट घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करत आपण पूर्ण लक्ष हिप जॉईंट वरती द्यायचं आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. रिलॅक्स. आता नेक्स्ट एक्सरसाइज
लेफ्ट हिप जॉईंट, डावा पायावरती लक्ष द्यायचं आहे. उजव्या हाताने सपोर्ट घ्या. स्टार्ट करूयात. परत एकदा हिप जॉईंट मुवमेंट, पेंडुलम मुवमेंट एक्सरसाइज स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. Relax. Hip joint exercise complete. नेक्स्ट एक्सरसाइज नी जॉईंट एक्सरसाइज, गुडघ्याची एक्सरसाइज. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. आता थोड्याशा आपल्याला उठाबशा करायच्या आहेत. अप अँड डाऊन मुवमेंट स्टार्ट करूया. दोन्ही हात शोल्डर लेवलला. स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. नी जॉईंट एक्सरसाइज कम्प्लीट. आता लास्ट एक्सरसाइज आपण फूट एक्सरसाइज करणार आहोत. पण फूट एक्सरसाइज बरोबर आपण कार्डियक एक्सरसाइज, हृदयाचं ठोके वाढवण्यासाठी, आपण ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी आपण एक्सरसाइज करणार आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवरती. आता आपल्याला एकाच ठिकाणी उभं राहून जम्प्स करायचे आहेत. आपण कार्डियक एक्सरसाइज आणि फूट एक्सरसाइज दोन्ही एकत्र करणार आहोत. स्टार्ट करूयात. आपण चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे. विटोबा पोझिशन स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. आतापर्यंत आपण सिंगल जॉईंट वरती फोकस केला. आता पूर्ण जॉईंट वरती काम करायचं आहे आपल्याला. वॉकिंग करायचं आहे. वॉकिंग करायचं 8 आकारामध्ये. 8 शेप वॉकिंग आपल्याला 5 ते 6 राऊंड. दोन्ही हाताची हालचाल, दोन्ही पायाची हालचाल, चेहऱ्यावरती स्माइल. स्टार्ट करूयात. 8 आकारामध्ये वॉकिंग करायचं आहे. फर्स्ट राऊंड, चेहऱ्यावरती स्माइल. स्टार्ट करा. फर्स्ट राऊंड कंप्लीट. सेकंड राऊंड, स्माइल ऑन फेस. सेकंड राऊंड कंप्लीट. थर्ड राऊंड, दोन्ही हातांची हालचाल 8 आकारामध्ये. थर्ड राऊंड कंप्लीट. फोर्थ राऊंड. फोर्थ राऊंड कंप्लीट. लास्ट 2 राऊंड, चेहऱ्यावरती स्माइल. लास्ट राऊंड. वन मोर राऊंड. आता आपल्याला थोडस स्पीड वाढवायचं आहे. आपल्याला आता जॉगिंग करायचं आहे 8 आकारामध्ये 5 तास 6 राऊंड. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. 8 आकारामध्ये जॉगिंग स्टार्ट करा. सिंपल जॉगिंग, चेहऱ्यावरती स्माइल. फर्स्ट राऊंड, स्माइल ऑन फेस. फर्स्ट राऊंड कंप्लीट. सेकंड राऊंड. सेकंड राऊंड कंप्लीट. थर्ड राऊंड. थर्ड राऊंड कंप्लीट. फोर्थ राऊंड, चेहऱ्यावरती स्माइल. लास्ट 2 राऊंड.
लास्ट राउंड. आता दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्या, दोन्ही हातामध्ये थोडंसं अंतर घ्या. समस्थिती आसना, स्टँडिंग रिलॅक्सेशन पोझिशन. आता बॉडी थोडीशी कूल डाऊन करायची आहे, चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे, 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. कूल डाऊन प्रोसेस, सेकंड राउंड. थर्ड राउंड. रिलॅक्स. सुरुवात आपण स्माइल पासून केली. सुरुवातीला आपण ब्रीदिंग एक्सरसाइज केले, त्यामुळे बॉडीमधील ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं. नंतर आपण सिंगल जॉईंटचे एक्सरसाइज केले, त्यामुळे अजून ब्लड फ्लो वाढला. आता आपल्याला एक्सरसाइज पार्ट चालू करायचा आहे फिजिओफिट पॉस्चर थेरपीचा. आज नेक एक्सरसाइज आणि शोल्डर एक्सरसाइज आहे. कुणाला उभं राहून करायचं असेल तर उभं राहून करू शकता, कुणाला बसून करायचं असेल तर स्टूलवरती बसून करू शकता. स्टार्ट करूयात आपण आजचं एक्सरसाइज. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. जे लोक उभं राहून करतायत ते त्यांच्यासाठी ते चांगलं आहे, शक्यतो उभं राहून करा. ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी खुर्ची घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला. सुरुवातीला आपण शोल्डरवरती फोकस करणार आहोत. फ्लाइंग मुवमेंट एक्सरसाइज. स्टार्ट करत आपण चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे. 1 2 3, स्लो मोशन मध्ये 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. ज्या लोकांना शोल्डर पेन होतात त्यांना जेवढं पॉसिबल आहे तेवढं प्रति घ्या. फर्स्ट राउंड कंप्लीट. आता सेकंड राउंड परत एकदा आपण फ्लाइंग मुवमेंट करणार आहोत, दोन्ही शोल्डर लूज करणार आहोत. स्टार्ट करूया दुसरा एक्सरसाइज, दुसरा राउंड. 30 सेकंडसाठी 20 ते 30 सेकंडसाठी चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे, दोन्ही हात पूर्णपणे लूज ठेवून रोटेट करायचे आहेत. स्टार्ट करा सेकंड राउंड 30 सेकंडसाठी. 1 2 3 4, चेहऱ्यावर स्माइल. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15 16 17 18 and 19. रिलॅक्स. सेकंड राउंड आपण 20 सेकंडसाठी कंप्लीट करू. जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी अवघड होणार आहे. स्टार्ट करूयात आपण. आता आपण रेंज ऑफ मोशन वाढवली, म्हणजे शोल्डरचे रोटेशन केलं. आता सुरुवातीला उजवा हात समोरच्या बाजूला 10 वेळा रोटेट करायचा आहे, पाठीमागच्या बाजूला 10 वेळाला रोटेट करायचा आहे. डावा हात पाठीमागे घ्या, दोन्ही पायामध्ये अंतर, दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला, चेहऱ्यावरती स्माइल, मानपाट सरळ ठेवायचे आहे. स्टार्ट करूयात आपण दुसरा एक्सरसाइज. चेहऱ्यावर स्माइल. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. आता उजवा हात पाठीमागं, डाव्या हाताचं रोटेशन करायचं आहे, फॉरवर्ड डायरेक्शन. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स.
फॉरवर्ड डायरेक्शन कंप्लीट. आता सेम एक्सरसाइज बॅकवर्ड डायरेक्शन करायचं आहे. पाठीमागच्या बाजूला फिरवायचं आहे. सुरुवातीला उजवा हात, नंतर डावा हात. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता डावा हात बॅकवर्ड डायरेक्शन, चेहऱ्यावरती स्माइल. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. फॉरवर्ड डायरेक्शन, बॅकवर्ड डायरेक्शन कंप्लीट. आता दोन्ही हात एकत्र. इथं पायाच्या पोझिशनकडे लक्ष द्या. दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला. आता दोन्ही हात समोरच्या बाजूला फिरवायचे आहेत 5 टाइम्स आणि बॅकवर्ड डायरेक्शन 5 टाइम्स. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. आता बॅकवर्ड डायरेक्शन, दोन्ही हात पाठीमागच्या बाजूला फिरवायचे आहेत. स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. आता एका हातानं भिंतीचा सपोर्ट घ्या. बॉडी थोडीशी बेंड करायची. उजवा हात क्लॉकवाईज 10 वेळा रोटेट करायचा आहे. अँटी क्लॉकवाईज 10 वेळा रोटेट करायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. फर्स्ट राऊंड क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. राईट लेग कंप्लीट, राईट हँड कंप्लीट. आता लेफ्ट हँड क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Relax. आता आपल्याला मानेवरती फोकस करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. सुरुवातीला आपण दोन्ही हात पाठीमागे पकडून धरायचे आहेत. मानेचा भाग पुढे घ्यायचा आहे आणि पाठीमागे घ्यायचा आहे. 10 टाइम्स. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. दोन्ही हात पाठीमागे घ्यायचे आहे. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला. स्टार्ट करूयात आपण फर्स्ट एक्सरसाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. फर्स्ट राऊंड कंप्लीट. सेकंड राऊंड परत एकदा 10 ते 15 सेकंड साठी. स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 21 22 23 24 25 26 27 8 9 10. 11 12
12, 13, 14 and 15. रिलॅक्स. आता आपल्याला उजवीकडे बघायचं आहे 10 सेकंदसाठी. दोन्ही हात पाठीमागच पकडून ठेवायचे आहेत. उजवीकडे 10 सेकंदसाठी बघायचं आहे, होल्ड करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावीकडे बघायचं आहे 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता दुसरा राऊंड 15 सेकंदसाठी उजवीकडे बघायचं आहे. 15 सेकंदसाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. रिलॅक्स. आता डावीकडे बघायचं आहे 15 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आहे. उजवा हात डाव्या हाताच्या डाव्या बाजूच्या कानाच्या वरती ठेवायचा आहे आणि मानेचा भाग उजवीकडे ओढून धरायचा आहे. पहिला राऊंड 10 सेकंदसाठी, दुसरा राऊंड 15 सेकंदसाठी. डावा हात पाठीमागच ठेवायचा आहे. स्टार्ट करत आपण मानेचं स्ट्रेचिंग. उजवीकडे ओढून धरायचं आहे 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता डाव्या हातानं डावीकडे स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. फर्स्ट राऊंड कंप्लीट. आता 15 ते 20 सेकंदसाठी दुसरा राऊंड स्टार्ट करत. उजव्या हाताने उजवीकडे 20 सेकंदसाठी, 15 ते 20 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. रिलॅक्स. आता डाव्या हाताने डावीकडे 15 ते 20 सेकंदसाठी स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. Relax. नेक्स्ट एक्सरसाइज. आता दोन्ही हात पूर्णपणे वरती, दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही पायाच्या अंगठ्या समोरच्या बाजूला. आता आपल्याला पूर्ण बॉडी उजवीकडे टर्न करायचे 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता डावीकडे 10 सेकंदसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. फर्स्ट राऊंड कंप्लीट. आता 15 ते 20 सेकंदसाठी सेकंड राऊंड. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, दोन्ही पायाच्या अंगठे समोरच्या बाजूला, दोन्ही हात पूर्णपणे शोल्डरच्या वरती, चेहऱ्यावरती स्माइल. आता बॉडी पूर्ण उजव्या बाजूला टर्न करायचं आहे. स्टार्ट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. रिलॅक्स. आता डाव्या बाजूला 20 सेकंदसाठी स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 and 15, 16, 17, 18, 19 and 20. रिलॅक्स. मानेचे आणि शोल्डरचे एक्सरसाइज कंप्लीट. आता आपल्याला अप्पर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज करायचा आहे. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, डावा पाय पाठीमाग, उजवा पाय गुडघ्यातून थोडासा बेंड करा. 90 डिग्री पर्यंत केला तर चांगली गोष्ट आहे.
बॉडी स्टेबल करून घ्या. समोर बघायचं आहे. दोन्ही हात एल्बो जॉईंट मधून बेंड. आता आपल्याला एकाच ठिकाणी उभं राहून रनिंग करायचं आहे. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचं आहे. स्टार्ट करूयात आपण अप्पर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज. लोअर बॉडी आपल्याला एंगेज करायचं आहे, अप्पर बॉडीची हालचाल करायची आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. Right side running complete. आता लेफ्ट साइड. डावा पाय पुढे घ्यायचा आहे, उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे. परत एकदा 90 डिग्री मध्ये बेंड करायचा आहे. मानपाठ सरळ ठेवायचे आहे. समोर बघायचं आहे. दोन्ही हात एल्बो जॉईंट मधून बेंड करायचे आहेत. स्टार्ट करूयात आपण दुसरा राऊंड. 20 सेकंड साठी चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. आता शेवटचे दोन एक्सरसाइज आपण बॅक मसल स्ट्रेचिंग केलेलं आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला स्टार एक्सरसाइज करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. परत एकदा अप्पर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज पॉस्चर करेक्शन साठी महत्वाचा एक्सरसाइज. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. सुरुवातीला दोन्ही हात शोल्डर लेवलला 20 सेकंड साठी ठेवायचे. स्टार्ट करूयात आपण फर्स्ट राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. दोन्ही पायामधील अंतर आहे तेच ठेवायचं आहे, सेम ठेवायचं आहे. दोन्ही हाताचे हात खाली घ्यायचे आहेत. आता सेकंड राऊंड. दोन्ही हात शोल्डर लेवलच्या वरती 20 सेकंड साठी. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. सेकंड राऊंड कंप्लीट. दोन्ही हात खाली. आता थर्ड राऊंड. दोन्ही हात टच करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. थर्ड राऊंड कंप्लीट. आता फोर्थ राऊंड. तिन्ही स्टेप्स एकत्र करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. Star exercise complete. नेक्स्ट एक्सरसाइज स्पाइन रोटेशन. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात कमरेवरती. आता आपल्याला स्पाइनचा भाग रोटेट करायचा आहे. लंबार स्पाइन रोटेट करायचा आहे. क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता रिव्हर्स करायचं आहे. अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला नी जॉईंट रोटेशन करायचंय. दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहेत. क्लॉकवाईज 10 वेळा, अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. स्टार्ट करा. चेहऱ्यावरती स्माइल. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आता अँटी क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. नेक्स्ट एक्सरसाइज आपण बॉडी बॅलन्सिंग करणार आहोत. आता दोन्ही पाय 45 डिग्री अँगल मध्ये ठेवायचे. दोन्ही पायाचे अंगठे 45 डिग्री अँगल मध्ये. दोन्ही हात डोक्यावरती ठेवायचे आहेत. आता पायाच्या चंप्यावरती आपल्याला उभं राहायचं आहे. सुरुवातीला 10 सेकंडसाठी, सेकंड राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करूयात आपण बॉडी बॅलन्सिंगचा पहिला एक्सरसाइज. दोन्ही हात डोक्यावरती, दोन्ही पाय 45 डिग्री अँगल मध्ये, 45 डिग्री अँगल मध्ये पायाच्या चंप्यावरती उभं राहायचं आहे. स्टार्ट करा. पहिला राऊंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. फर्स्ट राऊंड कम्प्लीट. आता सेकंड राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. बॉडी बॅलन्सिंग 45 डिग्री मध्ये, 45 डिग्री मध्ये कम्प्लीट. आता दोन्ही पाय सरळ रेषेमध्ये ठेवायचे. दोन्ही पायाचे अंगठे समोरच्या बाजूला आणि एका रेषेमध्ये. आता दोन्ही हात मानेवरती ठेवायचे आहेत. परत एकदा आपल्याला रिपीट करायचं आहे. पहिला राऊंड 10 सेकंडसाठी, दुसरा राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करूयात. बॉडी बॅलन्स. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फर्स्ट राऊंड कम्प्लीट. दुसरा राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. न्यूट्रल पोझिशन मध्ये बॉडी बॅलन्सिंग कम्प्लीट. आता आपल्याला तिसरा प्रकार, दोन्ही पायाचे अंगठे टच करायचे आहेत. बॉडी बॅलन्स 20 डिग्री मध्ये. दोन्ही पायाचे अंगठे टच करा. दोन्ही हात कमरेवरती. परत एकदा आपल्याला पहिला राऊंड 10 सेकंडसाठी, दुसरा राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करा. बॉडी बॅलन्सिंग 20 डिग्री अँगल मध्ये. पहिला राऊंड. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दुसरा राऊंड 20 सेकंडसाठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. अपर बॉडी एक्सरसाइज कंप्लीट. शोल्डर एक्सरसाइज, नेक एक्सरसाइज कंप्लीट. थोडासा आपण ब्रेक घ्यायचा आहे. 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. सर्वांनी पाणी पिऊन घ्या. खाली मॅट घ्या. स्टार्ट करूयात आपण थोड्याच वेळात. पण फर्स्ट एक्सरसाइज करणार आहोत क्रॉस क्राउलिंग एक्सरसाइज. याच्यामध्ये सुरुवातीला उजवा पाय हिप जॉईंट, नी जॉईंट 90 डिग्री घेतल्यानंतर डावा हात वरती घ्यायचा आहे. डावा पाय हिप जॉईंट, नी जॉईंट 90 डिग्री घेतल्यानंतर उजवा हात वरती करायचा आहे. क्रॉस क्राउलिंग एक्सरसाइज अप्पर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज पॉस्चर करेक्शन साठी महत्वाचा एक्सरसाइज. स्टार्ट करत आपण 20 सेकंड साठी. चेहऱ्यावर स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18, 19, 20. Relax. First round complete. क्रॉस क्राउलिंग एक्सरसाइज फर्स्ट राउंड कंप्लीट. आता वन मोर राउंड आपण 30 सेकंड साठी एक्सरसाइज करणार आहोत. स्टार्ट करूयात आपण. अपर बॉडी लोअर बॉडी एक्सरसाइज क्रॉस क्राउलिंग एक्सरसाइज 30 सेकंड साठी. दुसरा राउंड. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Relax. First exercise complete. Second exercise, lumbar bridging exercise. दोन्ही पाय नी जॉइंट आणि हिप जॉइंट मधून बेंड करायचे आहेत. दोन्ही हात पूर्णपणे डोक्याच्या वरती. लंबार ब्रिजिंग विथ स्ट्रेचिंग एक्सरसाइज. कमरेकडचा भाग उचलून धरायचा आहे. फर्स्ट राउंड 10 सेकंड साठी. सेकंड राउंड 20 सेकंड साठी. थर्ड राउंड 30 सेकंड साठी. चेहऱ्यावरती स्माइल ठेवायचा आहे. स्टार्ट करा. पहिला राउंड 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Relax. First round complete. Second round 20 सेकंड साठी. कमरेकडचा भाग उचलून धरा. 20 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. Second round complete. आता लास्ट राउंड 30 सेकंड साठी. कमरेकडचा भाग उचलून धरा. 30 सेकंड साठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Relax. Lumbar bridging exercise complete. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण पुल ओव्हर एक्सरसाइज करणार आहोत. ज्या लोकांना मणक्यामध्ये गॅप आहे, मणक्यामध्ये गॅप कमी झालेला आहे, त्यांच्यासाठी हा महत्वाचा एक्सरसाइज. ज्यांना सायटिका त्रास आहे त्यांच्यासाठी महत्वाचा एक्सरसाइज. दोन्ही पाय भिंतीला टच करायचे आहेत 90 डिग्री मध्ये. नी जॉइंट 90 डिग्री. हिप जॉइंट 90 डिग्री. आता दोन्ही हात इंटरलॉक करायचे आहेत. पहिला राऊंड आहे 10 सेकंड साठी. स्टार्ट करूयात आपण पहिला राऊंड. दोन्ही हात वरती खेचून धरायचे आहेत. वरती खेचून धरायचे आहेत 10 सेकंड साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. फर्स्ट राउंड कंप्लीट. सेकंड राउंड 20 सेकंड साठी. सेम एक्सरसाइज आपल्याला 20 सेकंड साठी करायचं आहे. दोन्ही हात इंटरलॉक. दोन्ही हात वरती खेचून धरायचे आहेत 20 सेकंड साठी. जेवढी जास्तीत जास्त खेचता येईल तेवढं खेचायचं आहे. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax. Second exercise complete. आता थर्ड राउंड 30 सेकंड साठी. 30 सेकंड साठी दोन्ही हात वरती खेचून धरायचे आहेत. दोन्ही पाय हिप जॉइंट आणि नी जॉइंट मधून 90 डिग्री.
स्टार्ट करूयात आपण तिसरा राऊंड. 30 सेकंद साठी चेहऱ्यावरती स्माइल. दोन्ही हात वरती खेचून धरायचे आहेत. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. ज्या लोकांना कंबरदुखीचा त्रास आहे, सायटिकाचा त्रास आहे, ज्यांना सर्जरी सांगितलेला आहे स्पाइनची, त्यांच्यासाठी हा महत्वाचा एक्सरसाइज होता. आता आपल्याला पोटावरती झोपायचं आहे. तीस सेकंद साठी बॉडी रिलॅक्स करायचे. पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवायचे 30 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 and 30. Relax. आता फर्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत मीडियम कोबरा पोज. दोन्ही हात शोल्डर लेवलच्या वरती ठेवायचे. दोन्ही हात शोल्डर लेवलच्या वरती. मानेकडचा भाग, छातीकडचा भाग उचलून धरायचा आहे. पहिला राऊंड 10 सेकंद साठी, दुसरा राऊंड 15 सेकंद साठी आणि तिसरा राऊंड 20 सेकंद साठी. स्टार्ट करूयात आपण पहिला राऊंड 10 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Relax. दुसरा राऊंड 15 सेकंद साठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. Relax. आता लास्ट राऊंड 20 सेकंद साठी. स्टार्ट करूयात आपण स्मॉल मीडियम कोबरा पोज एक्सरसाइज 20 सेकंद साठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. आता दोन्ही हात एका हातावर एक ठेवायचा आहे. दोन्ही हातावर हात ठेवायचे. डोकं त्याच्यावरती ठेवायचं आहे एका साईडला. आता उजवा पाय उचलून धरायचा 10 सेकंद साठी. उजवा पाय उचलून धरा 10 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय उचलून धरायचा आहे 10 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फर्स्ट राऊंड कंप्लीट. आता दुसरा राऊंड 15 सेकंद साठी. उजवा पाय 15 सेकंद साठी उचलून धरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता डावा पाय 15 सेकंद साठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता दोन्ही हाताची बोटे इंटरलॉक करायचे आहेत आणि मानेवरती ठेवायचे. मानेकडचा भाग आणि पायाकडचा भाग उचलून धरायचा 20 सेकंद साठी. स्टार्ट करूयात आपण मानेकडचा भाग आणि पायाकडचा भाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Relax.
नेक्स्ट एक्सरसाइज कॅट कॅमल एक्सरसाइज. दोन्ही हातावरती आणि पायावरती ॲनिमल पोज. सुरुवातीला मानेकडचा भाग वरती खालती करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता मानेकडचा भाग सरळ ठेवायचा आहे, कमरेकडचा भाग अप अँड डाऊन करायचा आहे 10 सेकंदसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता दोन्ही एकत्र करायचे आहेत, अल्टरनेट करायचं आहे, मानेकडचा भाग आणि कमरेकडचा भाग. कॅट आणि कॅमल एक्सरसाइज स्टार्ट करत आपण. कॅट एक्सरसाइज, मानेकडचा भाग वरती, कमरेकडचा भाग खाली. कॅट एक्सरसाइज. कॅमल एक्सरसाइज मध्ये मानेकडचा भाग खाली, कमरेकडचा भाग वरती. स्टार्ट करूयात कॅट कॅमल एक्सरसाइज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता गुडघ्यावरती बसायचं आहे. चाइल्ड पोज आणि भुजंगासन स्टार्ट करूयात आपण. चाइल्ड पोज 10 सेकंदसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. भुजंगासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा चाइल्ड पोज 15 सेकंदसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. भुजंगासन 15 सेकंदसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता लास्ट राऊंड. दोन्ही स्टेप्स एकत्र करायचे आहेत. चाइल्ड पोज आणि भुजंगासन 20 सेकंदसाठी. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. Max. आता आपण थोडी बॉडी रिलॅक्स करणार आहोत. परत एकदा आपण पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातामध्ये अंतर. दोन्ही हाताचे तळवे वरच्या बाजूला. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. आता श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे आणि हळूहळू आपली बॉडी रिलॅक्स करत यायचे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. लूज लिंब अँड रिलॅक्स. लूज लिंब
and relax. Loose limb and relax. सुरुवातीला आपण दोन्ही पायांच्या बोटांच्या वरती लक्ष देणार आहोत. आपण करणार आहोत प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक. बॉडीचे एक एक पार्ट आपण हळूहळू रिलॅक्स करणार आहोत. सुरुवातीला पूर्ण लक्ष द्यायचं आहे दोन्ही पायांच्या बोटांच्या वरती. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे, श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. हळूहळू बॉडी रिलॅक्स करत राहायचं आहे. आपण सुरुवातीला पायांच्या बोटांच्याकडे लक्ष देणार आहोत. स्टार्ट करूयात आपण रिलॅक्सेशन. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे, श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. पूर्ण लक्ष दोन्ही पायांच्या बोटांच्याकडे. दोन्ही पायांची बोट लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता दोन्ही पायाचे तळवे लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. दोन्ही पायाचे अँकल जॉईंट लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे, श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. आता पूर्ण लक्ष काल्प मसल वरती, पोटरीच्या भागावरती द्यायचं आहे. दोन्ही पायाचे पोटरीचे भाग, काल्प मसल, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता दोन्ही गुडघ्यावरती लक्ष द्यायचं आहे. दोन्ही पायाचे गुडघे, नी जॉईंट, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. आता दोन्ही पायाचे थाय मसल, मांडीचे स्नायू, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता दोन्ही पायाचे हिप जॉईंट, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष ओटीपोटाचा भाग पेल्विक रिजन मध्ये द्यायचा आहे. पेल्विक रिजन, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष पोटावरती द्यायचे आहे. पोटाचे सर्व स्नायू लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. आता पोटामधील सर्व अवयव, ऑर्गन्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. स्टमक, गॉल ब्लॅडर, लिव्हर, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. pancreas, spleen, small intestine, large intestine, both kidneys, loose limb and relax, loose limb, relax. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे, श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. आता पूर्ण लक्ष छातीवरती द्यायचं आहे. छातीचे सर्व स्नायू लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड. छातीच्या सर्व रिब्स, बरगुड्या, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड. आता छातीमधील असलेले सर्व ऑर्गन्स आपल्याला रिलीज करायचे आहेत. श्वासनलिका, अन्ननलिका, फुफ्फुस आणि हार्ट, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे कमरेच्या 5 मणक्यावरती. कमरेचे सर्व मसल्स, सर्व मणके लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे पाठीच्या मणक्यावरती. पाठीचे 12 मणके लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. मणक्यामधील सर्व डिस्क लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे मानेच्या मणक्यावरती. मानेचे 7 मणके लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. मानेचे सर्व स्नायू, पाठीचे सर्व स्नायू लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे शोल्डर वरती, खांद्यावरती. खांद्याचे सर्व स्नायू लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचंय दोन्ही हातांच्या वरती. हाताचे सर्व मसल्स लूज लिम्ब अँड रिलॅक्स, लूज लिम्ब. हाताचे सर्व स्नायू लूज लिम्ब अँड रिलॅक्स. हाताचे सर्व जॉइंट्स, शोल्डर जॉइंट, एल्बो जॉइंट,
wrist joint and finger joints, loose, limp and relax, loose, limp and relax, loose, limp and relax. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे थायरॉइडचा भाग, मानेचा भाग, लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे चेहऱ्यावरती, चेहऱ्याचे सर्व मसल्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स, कपाळाचा भाग, डोळ्याचा भाग, नाकाचा भाग, ओठांचा भाग, कानाचा भाग, लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स. आता पूर्ण लक्ष द्यायचं आहे ब्रेन वरती, लहान मेंदू, मोठा मेंदू दोन्ही हळूहळू आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. मेंदूचे सर्व मसल्स लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स. मेंदूच्या सर्व सेल्स लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स, लूज, लिम्प अँड रिलॅक्स. तर वरून पासून खालीपर्यंत आपल्या बॉडीचं स्कॅन करायचं आहे. ज्या भागामध्ये आपल्याला ताणतणाव लागतो, पेन्स येतात, डिस्कम्फर्ट वाटतो, तो आपल्याला रिलीज करायचा आहे. 3 वेळा रिलीज, रिलीज, रिलीज म्हणायचं आहे. श्वास घेत राहायचा आहे, सोडत राहायचा आहे. आता वरून पासून आपण खालीपर्यंत बॉडीचं स्कॅन करणार आहोत. हळूहळू वरून पासून खालीपर्यंत स्कॅन करायला सुरुवात करा. सुरुवातीला ब्रेनचा भाग स्कॅन करायचा आहे, कपाळाचा भाग, डोळ्याचा भाग, नाकाचा भाग, अपर लिप, लोअर लिप, कानाचा भाग, मानेचा भाग, थायरॉइड एरिया, शोल्डर, चेस्ट एरिया, सर्वायकल स्पाइन, थोरॅसिक स्पाइन, लंबर स्पाइन, पाठीचे मणके, कमरेचे मणके, पोटाचा भाग, दोन्ही हात स्कॅन करायचे आहेत, शोल्डर जॉईंट, एल्बो जॉईंट, रिस्ट जॉईंट, पोटाचा भाग पूर्ण स्कॅन करायचा आहे. पेल्विक रिजन, हिप जॉईंट, मांडीचे स्नायू, नी जॉईंट, पोटरीचा भाग, पायाचा भाग, पायाची बोट, पायाचे तळवे पूर्ण आपण स्कॅन केलेलं आहे. आता ज्या भागामध्ये कुणाला डिस्कम्फर्ट असेल, ताणतणाव असेल, तर त्याने रिलीज करायचा आहे. रिलीज, 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 रिलीज अँड रिलीज. आता हळूहळू एका साईडला टर्न व्हायचं आहे आणि उठून बसायचं आहे. हात जोडून उठून बसायचं आहे. पण आता सर्व गोष्टींचे आभार मानायचे आहेत. सुरुवातीला युनिव्हर्सचे, सृष्टीचे आभार मानायचे आहेत. आपल्या बॉडीचे, बॉडीच्या सर्व पार्टचे आभार मानायचे आहेत. आई वडिलांचे आभार मानायचे आहेत. गुरूंचे आभार मानायचे आहेत. पती पत्नी त्यांचे आभार मानायचे आहेत. फ्रेंड सर्कल त्यांचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू चेहऱ्यावरती स्माइल ठेवत डोळे उघडायचे आहेत. चेहऱ्यावरती स्माइल ठेवत डोळे उघडायचे आहेत. कोणाला काही
क्वेश्चन असतील, काही शंका असतील तर विचारू शकतो. चला आपण आता उद्या भेटू सकाळी 6 वाजता. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक्यू सर. येस, थँक्यू मॅडम. Thank you very much, sir. थँक्यू मॅडम. थँक्यू. I'll connect after the येस मॅडम. session, basically. हा, आज तर मला एकदम मोकळं वाटतंय ऍक्च्युली. स्टिफनेस म्हणजे मी खूप बसून बसून असते तर मला जाणवते की कंबर आणि येते. फक्त फूडच्या बाबतीत सुद्धा सर असं काही आहे स्पेसिफिक, बिकॉज सिडेंटरी लाईफ. गायडन्स येतो, आम्ही ते आठवड्यातून एकदा गायडन्स देतो. ओके ओके फाईन. त्यासाठी म्हटलं, कारण दॅट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, कारण नुसतं बसून नाही, असतं काम सगळे तेवढं महत्वाचं आहे. शरीराची गरजच नाही फूड, असं स्लीप सगळंच आपण त्याच्यात मेंटेन करणार आहोत. फक्त Sure. एक्सरसाइज नाही चालत, सगळ्याच गोष्टी मेंटेन कराव्या लागतात तर आपल्याला रिझल्ट येतात. लाईफस्टाईल Yes. चेंज करावी लागते तरच रिझल्ट येतो. येस सर, येस. ओके मॅडम, चालेल. थँक्यू चला. सर. येस मॅडम. चला आपण सकाळी भेटू, उद्या सकाळी 6 ला भेटू. तोपर्यंत नमस्कार सर्वांना. नमस्कार. थँक्यू.